भंडारा ते साकोली या महत्त्वाच्या मार्गावरील भिलेवाडा येथील नवीन बांधण्यात आलेल्या पुलानं पहिल्याच पावसात लाजिरवाणी अवस्था गाठली आहे। कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला हा पूल आज प्रवाशांच्या जीवावर बेतू लागला आहे। पुलावर साचलेल्या पाण्यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे। प्रवाशांचे हाल सुरू आहे आणि प्रशासन मात्र गप्प आहे। या भयंकर स्थितीची पाहणी करण्यासाठी स्वतः भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी पुलावर साचलेल्या पाण्यातून चालत जाऊन परिस्थितीची गंभीरता लोकांसमोर आणली आहे। तेव्हा डॉक्टर पडोळे यांनी स्पष्ट शब्दात प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या भ्रष्ट व निष्काळजी वृत्तीवर थेट हल्ला चढवलाय। हा पूल आहे की जलतरण तलाव? प्रशासनाला जनतेचा जीव इतका स्वस्त वाटतोय का? जो पूल पहिल्या पावसालाही तोंड देऊ शकत नाही, तो लाखो प्रवाशांचं संरक्षण कसं करणार, असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केलाय। खबरदारीचे कोणतेही उपाय न करता अशा धोकादायक पुलावर वाहतूक सुरू ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? वारंवार सूचना करूनही जिल्हाधिकारी भंडारा आणि संबंधित विभाग का झोपेचं सोंग घेत आहे? हे प्रश्न आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात पेट घेत आहे। जर लवकरात लवकर या पुलाचं मजबूतीकरण व योग्य दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही तर लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेविरोधात आम्ही मोठं जन आंदोलन उभारून थेट रस्त्यावर उतरू। आमची लढाई केवळ एका पुलासाठी नाही तर जनतेच्या हक्कासाठी असेल, असं थेट शब्दात खासदार डॉक्टर पडोळे यांनी चेतावणी दिली आहे। भिलेवाडा व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलाय। पावसात पुलावर पाणी साचते याचा अर्थ म्हणजे बांधकामात मोठा घोटाळा झालाय। एवढ्या निकृष्ट दर्जाचे काम करून कोट्यवधी रुपये गटकलेत, याला जबाबदार तरी कोण? त्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर गुन्हे का दाखल होत नाही, असे संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत। हे फक्त भिलेवाड्यांचं दुर्दैव नाही तर संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या प्रशासनाच्या ढिसाळतेचं ठळक उदाहरणच आहे। आज पाणी साचते, उद्या एखादा जीव गमवावा लागेल तर याला जबाबदार कोण असणार? ही वेळ आली तरी प्रशासन तोंड लपवणार का? गजा महाराष्ट्र 24 न्यूज कथा संदीप पडारे सोबत रश्मित रामटेके, भिलेवाडा, भंडारा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।